नमस्कार मंडळी. आज माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक रंजक गोष्ट आहे. मला वाटलं होतं की माझ्या मेलमध्ये काही महत्त्वाचं नाही, पण नंतर मला कळलं की मी जवळपास एक इंटरव्ह्यूची संधी गमावणार होते. कारण खूप साधं होतं. तो ईमेल माझ्या स्पॅम फोल्डरमध्ये गेला होता. सकाळी उठल्यानंतर मी माझे ईमेल्स चेक केले. मला काहीच महत्त्वाचं दिसलं नाही. त्यामुळे मला वाटलं की कोणताही अपडेट आलेला नाही. पण थोड्या वेळाने मी पुन्हा नीट चेक केला आणि स्पॅम फोल्डरमध्ये एक महत्त्वाचा ईमेल सापडला. काल तो पूर्णपणे माझ्या नजरेतून सुटला होता. त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं. थोड्या वेळात मला इंटरव्ह्यूबाबत एक कॉल आला. त्यांनी मला सांगितलं की सोमवारी सुट्टी असल्यामुळे इंटरव्ह्यू मंगळवारी होणार आहे. तो कॉल मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि त्या संधीबद्दल उत्सुकताही वाटली. त्यानंतर मी जेवण केलं आणि थोडा आराम केला. मग काही तास मी नवीन जॉब्सवर अप्लाय करत होते आणि आणखी संधी शोधत होते. योग्य नोकऱ्या मिळवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रोज माझ्या परीने प्रयत्न करत आहे. संध्याकाळी मला थोडा थकवा जाणवत होता, म्हणून मी ताजी हवा घेण्यासाठी बाहेर गेले. जवळपास अर्धा तास चालले आणि शांत वातावरणात आनंद घेतला. त्या छोट्याशा वॉकमुळे मन खूप फ्रेश झालं. वॉक करून परत रूमवर आले आणि आजच्या दिवसाबद्दल विचार करत बसले होते. आज मला एक गोष्ट शिकायला मिळाली, की कधी-कधी अगदी छोट्या गोष्टीही आपल्याला आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. जर मी स्पॅम फोल्डर पुन्हा चेक केला नसता, तर कदाचित ही इंटरव्ह्यूची संधी माझ्या हातातून गेली असती. म्हणून कधीही हार मानू नका. प्रयत्न चालू राहू द्या. चांगल्या संधी कधी कुठून येतील हे आपल्याला